नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करणार आहे भोगीची भाजी. संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो सण येतो त्याला भोगी म्हणतात. तर ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे. कुकरमध्ये भाजी पटकन शिजते आणि पटकन पण होऊन जाते. तर थंडीमध्ये ज्या आपल्या भाज्या येतात ह्या ऋतूमध्ये त्या भाज्या वापरून आपण ही भाजी अशी करणार आहे. छान अशी चवदार भाजी लागते ही. अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की करून बघा. आणि ही भाजी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी इथे मी वाटाणे घेतले आहे, हरभरा घेतले आहे, हरभऱ्याचे दाणे, तसे शेंगदाणे घेतले तर रात्री भिजून ठेवलेले. इथं पावटा घेतला आहे, ही शेंग घेतलेली आहे, फुलवर घेतला आहे, बटाटा घेतलेला आहे एक, वांगी घेतली 2 आणि इथे मी गाजर घेतलेलं आहे थोडंसं आणि हे बोरं घेतली. तुम्ही बोरं अख्खी पण घेऊ शकता. हे मोठे होते म्हणून मी चिरून घेतली. इकडे कांदा घेतला आहे, टमॅटो घेतलेत 2 कांदे 2 टमॅटो, तसं वाटण्यासाठी शेंगदाणे, खोबरं, आलं, लसूण, मिरच्या 3-4 आणि तीळ घेतलेत, तसं कोथिंबीर घेतली आणि इथे मिरची पावडर घेतलेली 3 चमचा, धनेजिरा पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला आणि कांदा मसाला, हळद आणि मीठ घेतले. तर आता इथं आपण कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आणि जे हे वाटण्यासाठी लागणारे ह्या आहेत ना ह्या वस्तू त्या सगळ्या परतून घ्यायच्यात. अशा प्रकारे चांगले 5 मिनटं थोडंसं मंद गॅसवर असं परतून घ्यायचं आहे छान. हे इथं परतून झालं आहे, हे काढून घेतलं. आता मी तवर हे कुकरमध्ये 1 वाटी तेल घेणार आहे. आता हे तेल आपण गरम होतं या भाज्या सगळ्या मिक्स करून एकत्र धुवून घ्यायच्या आहेत. तर या भाज्या मी एकत्र करून धुवून घेतल्यात. आता हे तेल गरम झालं आहे, तर ह्यात 1 चमचा मोहरी टाकून घेतली आणि मोहरी चांगली तडतडून दिली की 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे. तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा, खूप मस्त बनते आणि झटपट होते. मेन म्हणजे त्यासाठी आधी सगळी तयारी करून घ्यायची, भाज्या वगैरे चिरून वगैरे. मी काय विसरत पण नाही आणि पटकन होऊन जाते. आता इथं मी कांदा घेतलेला आहे, कांदा चांगला परतून द्यायचा आहे 2 मिनटं. हे सगळं आपण मंद गॅसवरच करायचं आहे, असं मीडियम गॅसवर, जास्त बारीक पण नाही करायचा गॅस, मीडियम थोडासा असं गॅस करून घ्यायचं. असं चांगलं हे परतून द्यायचं आहे. तर मी इथे वाटण घेतलेलं ते गार झालं आहे, तर मी हे वाटण तर वाटून घेते. कांदा आणि टमॅटो परतच तर अशा प्रकारे आपण हे टमॅटो पण इथे घेतलेले, ह्याला पण चांगले 2 मिनटं परतून द्यायचे. असं तुम्ही कांदा नसेल वापरत तर तुम्ही कांदा स्किप पण करू शकता. आमच्याकडे कांदा वापरत म्हणून आम्ही कांदा पण घेतला आहे मी. तर इथे माझं हे वाटण झालेलं आहे. अशा प्रकारे माझी कोथिंबीर घालायची विसरली, तर मी वरनं नंतर टाकते कोथिंबीर. तुमच्याकडे कशी भाजी बनते ते मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कारण की. आता माझा मसाला चांगला परतून झालेला आहे. मसाला चांगला परतून घ्यायचा असं साईडने तेल सुटस्तवर. नंतर हे आपले मसाले टाकून घ्यायचं आहे, त्याचं मीठही टाकून घ्यायचं आहे वरनं. आणि हे पण चांगलं मीडियम गॅसवर आहे ना चांगलं परतून द्यायचं आहे 5-1 मिनटं. मसाला चांगला परतला की छान अशी चव लागते कारण की. अशा प्रकारे मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे. पाच मिनटं तरी चांगलं परतून द्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं, जर खाली लागत असेल तर थोडं पाणी घालू शकता आपण, करपत असेल तर. असं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान असा कलर आलेला आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे, मस्त असा. लाल तिखट वापरल्यामुळे असं बेडगी मिरचीचं, त्यामुळे छान असा कलर आलेला आहे त्याला. तुम्ही किचन किंग मसाला पण वापरू शकता किंवा एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला तर खूप छान अशी चव येते ह्याला. आता माझ्याकडे एव्हरेस्टचा चिकन मसाला नव्हता. तर आता हे आपलं चांगलं परतून झालं. आता ह्या भाज्या आपण धुतलेल्या आहेत त्याच्यात टाकून घ्यायच्यात. अशा भाज्या छान धुवून घ्यायच्या असतात. आणि एक बटाटा पण टाकला आहे, वांगही टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायच्यात अशा प्रकारे. आता माझी इथं कोथिंबीर आली होती म्हणून मी कोथिंबीर चिरून वरनं टाकली. तसे थोडे तिळही टाकून घ्यायचे आहेत. तुमच्या काळ्या तिळाचं त्याचं वाटण करून पण तुम्ही टाकू शकता. आणि मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे, थोडं 1 ग्लासभर गरम पाणी. इथे आपण आता हे 2 शिट्ट्या करून घेणार आहे आणि थोडासा 5 मिनटं गॅस बारीक ठेवायचा आहे, त्यामुळे अशी छान शिजते ही भाजी आणि कलरही खूप छान येतो या भाजीला. तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा भाजी.
आज करून बघा, म्हणजे आजच करून बघा, कारण की आजच भोगी आहे आणि हा तुम्हाला व्हिडिओ आजच जाईल. तर इथे माझे झाल्यात 2 शिट्ट्या आणि थोडे 5 मिनिटं मी गॅस बारीक करून ठेवता. तर ही भाजी खूप छान बनलेली आहे. अशा प्रकारे मी हा स्वामींना निवद काढलेला आहे. आता मी भाकरी कशी बनायची थोडी दाखवते. अशा प्रकारे मी पीठ घेतलेलं आहे. इथे चांगलं मळून घ्यायचं पीठ. तुमचं पीठ खूप दिवसाचं असेल तर तुम्ही हे गरम पाणी पण टाकून मळू शकता, त्यामुळे भाकरीला चिरा जात नाहीत. हे थोडी थापून घ्यायची. थोडी थापल्यानंतर ह्याच्यावर तीळ टाकून घ्यायचे तसे. आणि तुम्हाला भाकर नसेल बनवायची भाजी तर ज्वारीची पण बनवू शकता किंवा चपाती तुम्ही बनवू शकता, कारण काही काहींना आवडत नाहीत ही भाजी, ही भाकर. तर तुम्ही चपाती करू शकता. चपाती थोडं तीळ टाकायचे, कारण की आज तिळाला खूप महत्त्व असतं. थंडीच्या दिवसात तीळ खावेत. ह्या भाजीला पण खूप महत्त्व आहे. तर ज्यांना ही भाजी जमत नसेल त्यांनी अशा प्रकारे करून बघा. खूप छान होते ही भाजी आणि भाकर ही. आणि हो, तुम्हाला शेंगदाणे रात्री भिजत घालता नाही आलं तर सकाळी तुम्ही 15 मिनटं गरम पाण्यात पण घालू शकता. तर ही अशा प्रकारे मी सगळ्या भाकरी ह्या करून घेतलेल्या आहेत. इथे पहिली थोडी गरम नव्हतं तवा, त्यामुळे थोडी साईडने निघून गेलेली भाकर. तर हे तरी छान झाल्यात माझ्या भाकरी सगळ्या. अशा प्रकारे चांगल्या फुगून छान झाल्यात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की माझं चॅनल नवीन आहे. धन्यवाद.